पापाने भरलेल्या जगात लोक देवापासून दूर गेले होते. लोकांच्या मनात भीती, पाप आणि अंधार वाढत होता. पण देवानं मानवावरचं प्रेम कधीच सोडलं नाही. म्हणून येशू पृथ्वीवर आले, लोकांना सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी. त्यांनी आजारी लोकांना बरे केले, पाप्यांना क्षमा केली आणि देवाचं राज्य जाहीर केलं. एक दिवस अनेक लोक जॉन द बॅप्टिस्ट कडे बाप्तिस्मा घेण्यासाठी येत होते. ते पाण्यात उतरून पश्चाताप करत होते आणि देवाकडे वळत होते. तेव्हा येशू देखील नदीकाठी आले. जरी त्यांच्यात पाप नव्हतं तरी त्यांनी बाप्तिस्मा घेतला, जेणेकरून लोकांना आज्ञाधारकतेचं उदाहरण मिळावं. मत्ती 3:16. येशू बाप्तिस्मा घेतल्यावर पाण्यातून वर आले आणि स्वर्ग उघडला गेला. त्या क्षणी स्वर्गातून आवाज आला, हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्यावर मी प्रसन्न आहे. बाप्तिस्मा म्हणजे फक्त पाण्यात जाणं नाही, तो जुना पापी जीवन मागे सोडून देवासोबत नवीन जीवन सुरू करण्याचा निर्णय आहे. 2 कोरिंथियन्स 5:17. जो ख्रिस्तामध्ये आहे तो नवीन सृष्टी आहे. आजही देव प्रत्येकाला बोलावत आहे, माझ्याकडे या, नवीन जीवन स्वीकारा आणि माझ्या मार्गाने चला.